बंडखोरीच्या ग्रहणात अडकलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडनं पुन्हा हिंदुत्वाचा अजेंडा हाती। अयोध्येतल्या दान चोरी विरोधात 5 जुलैला रामरक्षा आंदोलनाची हाक। रामरक्षेच्या ऐवजी आमदार रक्षा आंदोलन करा, भाजपचा खोचक टोला। मुंबईच्या साकीनाक्यातील मानहोल दुर्घटनेनंतर राजकारणाला ऊत। शिवसेनेच्या उपमहापौरांकडनं आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी, तर शिंदेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकही मैदानात। महाराष्ट्रात आजपासून पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, साताऱ्यात पावसाचा उद्या रेड अलर्ट, तर कल्याण डोंबिवलीतल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर। राज्यभरातील धरणांच्या पाणी पातळीत अजूनही समाधानकारक वाढ नाही। उजनीची पाणी पातळी खालावल्यामुळे चिंता वाढली, तर पुण्यातल्या 4 धरणांमध्ये केवळ 13% पाणीसाठा शिल्लक। लोहगड हत्या प्रकरणी सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर केतनची हत्या न करण्याचा वर्गमित्राचा सल्ला धुडकावल्याचंही समोर। सियाच्या दुसऱ्या मोबाईलमधनं पुरावे मिळवण्याचे प्रयत्न सुरू। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींच्या अंत्यविधीला सुरुवात। सुरक्षेच्या कारणास्तव मुलगा मोज्तबा खामेनी अनुपस्थित राहणार, तर भारताच्या वतीनं अंत्यसंस्कारासाठी कोण हजेरी लावणार याची चर्चा।